मुख्यमंत्री साहेब एकदा आमच्या वारकरी संप्रदायाकडे बघा, एकदा लाडका महाराज आम्हाला करून बघा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश लोक उजागर रे, रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवार सुमति के संगे, कंचन वरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केशा, राम सिया राम जय जय राम सिया राम, 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 राम सिया राम जय जय राम सिया राम। महायोग पीठे तट भीमरथ्या, वरम पुंडरिका दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त माकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन, पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन, Hola.
दुसरे चरण सताचे बाबाजी सद्गुरुदास अलंकापुरी रम्यस्यासनस्थं पदाम्बुजते सुहृदप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार श्री संताचे माथा चरणावरी श्री संताचे माथा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या कैलास राणा शिवचंद्रमाळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू बबलू कारी तुझा वेगीन शंभू हो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वतात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल मुखी नाम हती मोक्ष मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची बहुतांची रे रे वैष्णवाचा माल खरा या या या
वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तुची भस्मदंड नलगे काठी रे रे ना भस्मदंड नलगे काठी तीर्थाटी भ्रमण वैष्णवाचा माल करा तुर तुरा वस्तुची तुका म्हणे अडकाठी तुका म्हणे अडकाठी नाही बेटी नाही बेटी भेटी देवाची आगा वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी विठ्ठल अखिल गुणधान कैवल्य धाम आनंदाचा कंद षडगुण ऐश्वर्य संपन्न भक्त वत्सल जगत उद्धारक भक्त पालक विश्वाचा जनिता करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवना भगवान श्री पांडुरंगरायाच्या आशीर्वादाने त्रैलोक्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचं आधार्य वारकरी संप्रदायाच्या मुकुटस्थानी शोभणारे देहूचे प्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी शोभणारे विश्वसंत जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्यांच्या दरबारामध्ये आज आपण आहोत असे दास्य भक्तीमध्ये अग्रगण्य ठरलेले महारुद्र हनुमंतरायांच्या रावळामध्ये आपल्या गावचं ग्रामदैवत भगवान श्री भैरवनाथांच्या समोर आणि त्यांच्याच वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला पहिल्या दिवसाचा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परिसरातील आलेले सर्व गुणवान माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध माझ्या समोर बसलेले माझ्या माता भगिनी आणि हे छोटे छोटे हे बाल वारकरी शिक्षण संस्था मुळेवाडी गावकरी गावातील हे सर्व तरुण या ठिकाणी अतिशय आनंदाने ही तरुण कंपनी या ठिकाणी टाळ घेऊन नाचतात. 32 वर्षामध्ये आपण पदार्पण करतायत सप्ताहाच्या श्री क्षेत्र भापुळगाव खालसा तालुका कर्जत आणि कर्जत तालुक्यामध्ये अगदी रस्त्यावरचं असणारं गाव पण खऱ्या अर्थाने ही सगळी तरुण या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहतात. तर उद्या येणारी पिढी आता आपण 32व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय म्हणजे 31 वर्ष सप्ताहाला पूर्ण झालेत. लक्षात राहू द्या. अशी जर या यंग जनरेशन नवीन युवा शक्ती वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत असेल तर आपला सप्ताह 100वी गाठल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. वैभव आहे अत्यंत गोड अशी चाल म्हटलेत आपल्या भागातील हरिभक्तीपरायण की ज्यांच्या कंठामध्ये कोकिळा आहे असे आमचे जुने मित्र अर्जुन महाराज कैलास बुवा लक्षात कैलास महाराज यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांना साथ करणारे संगीत विशारद ज्यांच्या गळ्यातून या ठिकाणी सरस्वतीचा वास होत होता असे हरिभक्तीपरायण स्वामी महाराज
दिसायला स्वामीचे असायला बी स्वामीत आणि म्हणायला बी स्वामी ते जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद देतो. आणि मृदंगामध्ये ज्यांच्या हातामध्ये गंधर्वाची या ठिकाणी शक्ती आहे असे हरिभक्तीपरायण नरेश महाराज, महेश महाराज बळे. वा वा, बळेवाड्याचे महेश महाराज बळे अतिशय गोड पकवाज वाजवला, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. असं आहे. आणि आपल्या भागातील या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या गावचं भूषण आमचे मित्र हरिभक्तीपरायण राजाराम बाबा उदमले, हरिभक्तीपरायण राजाराम महाराज उदमले, आणि त्याचबरोबर पोपट महाराज धनावडे. आपल्या गावातील 2 कीर्तनकार आहेत. हे आपल्या गावचं वैभव आहे, लक्षात राहू द्या. नाही तर त्या गावात असणाऱ्या हरिभक्ताची किंमत 100% कमी असते. पण तुमच्या गावामध्ये जवळजवळ प्रवचनामध्ये मी वाचलं तर निम्म्यापेक्षा जास्त तुमचीच प्रवचन आहेत. खऱ्या अर्थाने बाबुळगावचा या ठिकाणी परमार्थ उच्च कोटीकडे आज काय करतोय, वाटचाल करतोय, लक्षात राहू द्या. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर मुद्दाम होऊन ज्यांनी हा कार्यक्रमाचं शूटिंग आपला परिवार महाराष्ट्रभर चाललाय, आमचे मित्र नानासाहेब या ठिकाणी समोर बसलेले आहेत, बिटके. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण आमच्या तालुक्याचे मृदंगाचार्य विकास महाराज अवसरे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, लक्षात राहू द्या. आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभला आमचे जुने मित्र अविनाशजी. त्याचबरोबर या सप्ताहाचे मार्गदर्शक साहेबराव आबा पुराणे पाटील यांच्या मार्गदर्शनाने चालवला असलेला अखंड हरिनाम सप्ताह दिवस पहिला आहे. सप्ताहाचा पहिला दिवस हा वारकरी संप्रदायामध्ये एक आगळा वेगळा असतो, लक्षात राहू द्या. सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी रे सकाळी उठल्यानंतर तोंडातून शब्द आले पाहिजे. कोणतं? विठ्ठल हा शब्द आला पाहिजे. त्याची सुरुवात देवाच्या नामचिंतनाने होतोय, त्याचा शेवट सुद्धा भगवान परमात्म्याला गोड करावा लागतो, लक्षात राहू द्या. म्हणून संप्रदायाची सुरुवात आहे. कीर्तनकार कोणी असो, पण तो कीर्तनकार त्या विषयाला बांधलेला आहे. त्याला नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो, स्वरूप पर प्रकरणात अभंग घ्यावा लागतो. त्याला बंधन आहे. बहुतांशी बरेचसे कीर्तनकार पहिल्या दिवसाला नको म्हणतात. असं आहे. तारीख असली तरी तारीख देत नाही. त्यांना असं वाटतं पहिल्या दिवसाचा कीर्तनकार म्हणजे लिंबू टिंबू दिसतोय कोणतरी बारीक, असं बऱ्याच जणांना वाटतं. पहिल्या दिवसाला काय जायचंय, असं कोणतरी बारीक. ह्यो बारीक आणि मोठा खेळ आणलाच कोणून. वारकरी संप्रदायामध्ये कुणी लहानही नाही आणि कुणी महान नाही, लक्षात राहू द्या. संत महात्म्यांनी कोणाला लहानही म्हटलं नाही आणि कोणाला सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना यार यार लहान थोर यादी मधी नारी रे. कीर्तन कचून केलं पाहिजे, बिंबीला रग लागली पाहिजे. लोक काय फुकट कीर्तन नाही करीत, लोक पैसे देतात आम्हाला. जर समाज आपल्याशी प्रामाणिक असेल, संयोजक आपल्याशी प्रामाणिक असतील, गावकरी आपल्यावरती प्रेम करत असतील, या आपल्या ठिकाणी प्रामाणिक असतील, तर कीर्तनकाराने सुद्धा त्या सप्ताहामध्ये प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. आणि प्रामाणिक सेवा केली तर त्याचा मेवा त्याला सगळी मंडळी. तुमच्या गावची खासियत अजून सांगतो. गेली 35-40 वर्ष महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय, महाराष्ट्राच्याही बाहेर जातोय, पण अजून मला असं बघायला मिळालं नाही. एक गोष्ट तुमच्यासाठी सांगेल. कोणती?
मला पाठवलं होतं अविनाशजीने की अनेक पोस्टर लावले जातात, बॅनर्स अनेक मोठमोठाले लावले जातात, गाड्याही लावल्या जातात, पण फार सुंदर व्हिडिओ काढला हो. पहाटे उठावं, 2 वासुदेव दिसलेत, अख्ख्या गावामध्ये फिरतायत, दान मागायसाठी नाही, भिक्षा मागण्यासाठी नाही, अरे हातामध्ये माझ्या गावच्या पत्रिका आहेत आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निरोप देत आहेत, दौडी देत आहेत, चला आपल्या सप्ताहाला. हा वासुदेवांचा प्रबोधन सोहळा महाराष्ट्राने बघावा म्हणून तुमच्या त्या दोन्ही वासुदेवासाठी आणि संयोजकासाठी या ठिकाणी त्रिवार मी या ठिकाणी वंदन करतो. हे घेऊन गेलं पाहिजे, जे चांगलं आहे ते घेऊन गेलं पाहिजे. संप्रदायामध्ये वांगलं काहीच नसतं, वाईट काहीच नसतं, फक्त वाईट विचार असतात. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला पर्व काळ आहे, श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यामध्ये काळ, पर्व काळ, महापर्व काळ, अति महापर्व काळ. आता काय चाललंय? पर्व काळ चाललाय काय? नाही, महापर्व काळ चाललाय. महापर्व काळ चाललाय काय? नाही, त्याचं उत्तर अति महापर्व काळ चाललाय. हे वर्ष, हा श्रावण महिना, याची मजाच अशी आहे. इकडे बघताय ना, ऐकताय ना तुम्ही, कंटाळा नाही ना आला? बघा, हा श्रावण महिना, याची सुरुवात कुठून आहे? सोमवारपासून सुरुवात, सोमवार. याचा शेवट काय मजा आहे. सुरुवात श्रावणाच्या सोमवारी आणि शेवट आमुष्याला होत असतो. पण याचा शेवट कुठे आहे? आणि विशेषतः या श्रावण महिन्यामध्ये किती आले सोमवार? म्हणजे काय मी हाताचा पंजा नाही दाखवी, किती आलेत? 5. हा पाठीमागे असाच महिना, अति महापर्व काळ श्रावणातला असाच महिना आला होता, त्याला आम्ही जिवंत नव्हतो. तुम्ही होते का कोणी? हे सगळे आपल्या पार्टीतले नाही म्हणतात, डायरेक्ट गणित नाही सांगितलं तरी नाही. हा महिना पाठीमागे 71 वर्षापूर्वी आला होता. कधी? कोण कोण होते याच्यातले त्या टायमाला? वर हात करा, याच्यासाठी टाळ्या वाजवा. खाली वर का करतात तुम्ही? नाही, पाठीमाग असं वर करा. आपण महाराष्ट्रातली माणसं आहेत, दबून नाही राहायचं. 71व्या वर्षी हा महिना आला होता. श्रावणाने सुरुवात, श्रावणाने शेवट, आणि 5 सोमवार ज्या श्रावणी सोमवारी येतात त्याला 18 वर्षे पूर्ण झाली. किती? 18 वर्ष. आता हाच पर्व काळ, हा महापर्व काळ, हा अति महापर्व काळ पुन्हा एकदा येईल. पुन्हा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हा महिना म्हणतोय ना, कधी? 71व्या वर्षी हा महिना पुन्हा येईल. 71 वर्षानंतर हा महिना येईल. आणि ह्या महिन्याला साक्षीदार कोण कोण राहतील? आपण तर राहणार नाही. खालची कोण कोण आहेत? फक्त हात वरून कर, दाखवा बा, मी पाकिट देतो आज तुम्हाला. महाराज 71 वर्ष मी जिवंत राहील. हा ना, 71 वर्षी येणार हा महिना पुन्हा एकदा बघेल. अजिबात राहणार नाही. जर 71 वर्षांनी येणारा हा महिना जर आम्ही राहणारच नसेल तर याच महिन्यामध्ये, याच आमच्या या आयुष्यामध्ये हा महिना आला, हे काय भाग्य कमी आहे आमच्या जीवनामध्ये? आणि ह्या भाग्याचा, या महिन्याचा, या दिवसातला, या श्रावणातला एक एक सेकंद आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी काय उपयोगात आणला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ श्रावण संपला की पुन्हा काही करायचं असं होत नाही. लक्षात राहू द्या. आयुष्यातला प्रत्येक सेकंद देवाने तोलून मुजून आपल्यासाठी दिलाय. लक्षात राहू द्या. का दिला? चौखाली निर्माण केली. देवाला तिथेही करमलं नाही.
किल्ले कोठेच नव्हते काही, काहीच नव्हतं कुठेच. देवाला कर्म ना सगळं करून पाहिलं. देवाने मनुष्य जात निर्माण केली. बरं नुसती मनुष्य जात निर्माण केली नाही, त्याला मन मस्तक मेंदू दिला. एवढ्यावर मी थांबला नाही देव. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वाचन, देणे तू जोड सिनार यन, नाथ दिव पन भवयोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हे तू जोडसी नारायण, नासे जीव पद भवयोग. दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाथ जीव पण भवयोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, ते तो जोडसे नारायण, नासे जीव पण भवयोग. हात दिले, पाय दिले, डोळे दिले, इंद्रिय सगळे दिलेत. पण एवढं देऊन सुद्धा कीर्तनामध्ये काही मंडळी येतात, सप्ताहामध्ये काही मंडळी येतात, कोपऱ्या कापऱ्याला बसतात आणि कीर्तन संपल्यावर जर मळ्याच्या रस्त्याला निघाल्यावर सांगतात, महाराजांनी खूप कीर्तन छान केलं आणि अनेक वेळा म्हणायला लावलं देवाचं नाव घ्या, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. पण ह्या पठ्याने एकदा सुद्धा कीर्तनामध्ये टाळी वाजवली नाही. शाबास रे पठ्या. त्याच्याहून जीव ओळून टाकायला पाहिजे. हा माणूस समजायचं देवाला चुकून उडी मारून घरी आला, इकडं मृत्यू लोकात आलाय. काय देवाचे उपकार आहेत. गेले याचे मनुष्यपण, यांनी सांडलीला विनवितो शिंपी नामा, संत चरणी रज. गेला गेला याचं मनुष्यपण. आत्ताच हे कीर्तन आहे. आता कीर्तन सांगणारे बाळकृष्ण महाराज दळवे आहेत. संयोजक आपण आहात, पंच कमिटी आपण आहात. पण किती पैसे दिल्यावर देवाला दिल्यानंतर आता पुन्हा उद्या हेच करता येईल. गेलेला काळ, माघारी गेलेला काळ, गेलेला शब्द पुन्हा नाही, गेलेला बाण पुन्हा नाही, गेलेलं आयुष्य पुन्हा नाही. लक्षात राहू द्या. पण तरी सुद्धा लोक पांढरे जरी झाले तरी काळे करतात. नाव्याला दम देऊन काळ करतात. 75 मध्ये कशाला काळ करतो बाबा. लोक म्हणतात पार काळ करायची वेळ आली तरी, कोळस झाले तरी काळ करतात. सगळ्यालाच ना दे, यांना नाही, तुम्हाला स्वतः ना दे. तुम्हाला वाटलं यांचं बरं चाललंय आणि आता तर तुमचं काय. महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी तुम्हाला दत्तक घेतलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण झाली, लाडकी भाऊजया झालाय, लाडकी दाजी झाले, लाडका सगळे झाले. मुख्यमंत्री साहेब एकदा आमच्या वारकरी संप्रदायाकडे बघा, एकदा लाडका महाराज आम्हाला करून बघा. कायलाच बुवा. विनोदाचा भाग सोडून द्या. आम्हाला कुणाला तरी लाडकं म्हणण्यापेक्षा अरे समाज आमचा जो लाड करतोय आणि आम्ही जो समाजाचा लाड करतो तो काय कमी आहे का. आमचा कुणी लाड करावा
याची आम्ही अपेक्षा करत नाही. आमचा लाड स्वतः आमचा भगवान परमात्मा पांडुरंग करतो. इतरांनी काय लाड करा आमचा. अरे संतांनी छातीवरती हात ठेवून सांगितलाय, कोण कोणाचा लाडका आहे आम्हाला माहित नाही. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुतांश, मजवरी कृपा बहुतांश, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. माझवरे कृपा बहुता, माझवरे कृपा बहुता, लाडके एक मे संताची, लाडके एक मे संताची. हे लाडकं पण आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही सुद्धा देवाचं लाडकं व्हाल, तुम्ही सुद्धा संतांचं लाडकं व्हाल. देवाचं व्हाल का नाही माहित नाही, पण संतांचं लाडकं झालं की देवाच्या बापाला सुद्धा लाडकं पण स्वीकारावं लागतं. लक्षात राहू द्या. असं आहे. मग खरं जीवनामध्ये आनंद अव्यक्त व्हायचा असेल, आनंद व्यक्त करायचा असेल, आनंद जीवनामध्ये मिळवायचा असेल, मोक्ष जर आपल्याला मिळवायचा असेल तर ज्ञानोबराय त्याची सोपी व्याख्या देतात. काय सांगतात? चौथीचे ठाई आता काही करण्याची ना रे ना रे ना ही रे ना. म्हणजे आपण घोरलो तरी काळी 2 मध्ये घोरतो. बिसूर सुद्धा आपण झोपत नाही कधी. लक्षात राहू. आमच्या संप्रदायामध्ये हा लुंग्या सुंग्यांचा संप्रदाय नाही. लक्षात राहू द्या. हा संप्रदाय थोरा मोठ्यांचा आहे. लक्षात राहू द्या. ताल जर चुकला तर गुरुजी सांगायचे गो हत्या, स्वर चुकला तर ब्रह्म हत्या आहे. लक्षात राहू द्या. पण आता कोणाला येणं लावता येत नाही. ते म्हणते ठेवा माझं कीर्तन. वडा आहे काय जवळ कुठं. संप्रदाय याच्यासाठी नाही, तो त्याचा काका आहे, तो त्याचा मामा आहे, आणि माझ्या मावशीचं पोरग आहे म्हणून गावात सप्ताहाला बोलवायचं. त्याला संप्रदाय लक्षात राहू द्या. पाहुणी ग्रंथ लक्षात राहू द्या. इथं समोर बसलेले बाभूळ गावामध्ये आमच्या पारगाव सुद्रीकचे सगळे संबंध आहेत. निम्या अर्ध्या पुरी पारगावात, निम्या अर्ध्या पारगावातल्या बाभूळ गावात. किती नाते येतो. एवढे बसले तर एवढ्यांचे सगळे नाते आहेत. 5 वर्ष मला ब्रेक दिलं आणि 5 वर्षांनी मी पुन्हा आलो. पण 5 वर्षांनी मी काय केलंय हे कळलं पाहिजे ना. 5 वर्षांनी काय केलंय. नाही तर सारखा 10व्याला त्यो बुवा वर्ष श्राद्धाला त्यो, 13व्याला त्यो सप्त्यात त्यो, खालच्यांना कटाळा आला. जीवनामध्ये मोक्ष मिळायचा असेल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की काही नाही, सोपे हे साधन लाभ येतो घरा. काय लाभ आहे. आमान कळे ज्ञान, आमान कळे वेदाचे वचन. तुकोबाराय म्हणतात आम्हाला ज्ञान कळत नाही, वेदाचं वचन कळत नाही. आम्ही काय करावं. करे टाळी बोला मुखी ना, करे टाळी बोला मुखी
टाळी बोला. सुरुवात काय? करी लागोनिया पाया लागून या पाया विनवितो तुम्हाला. संत एवढे खाली आले समाजासाठी, तुमच्या आमच्या पायाला लागले. एवढे खाली संत होते का छोटे? हा. संत जाती हरी कीर्तनान, त्यांचे वाहिन मोचे वाहना. संत जाती हरी कीर्तना. असंच एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. मला चप्पल वापरायचा भारी नाद आहे. 1,500-2 हजार रुपयाची चप्पल होती. नानासाहेब चप्पल सोडली समोर, आणि कीर्तन सुटल्यानंतर बरीच मंडळी सगळी उठली. एकाने माझ्या समोर माझी चप्पल चोरली. मी पाहिली. थांब म्हणे. काय ती चप्पल माझी आहे? तेव्हा कधी तुमची आहे मान्य आहे, पण तुम्ही आताच सप्ताहात मध्ये या कीर्तनात सांगितलं ना प्रमाण, तेच प्रमाण मी काय करतोय? संत जाती हरी वापर करतोय. तुम्ही कीर्तनात गेल्यानंतर तुमचे चप्पल, तुमचे वाहिन मोचे वाहना वाहनारी. कोणतं प्रमाण कुठं वापरावं? लक्षार्थ काय, वाच्यार्थ हे कळलं पाहिजे ना. लक्षार्थ वाच्यार्थ नाही कळला तर घोटाळा होत जातो. मला त्याच्याहीकडे जायचं नाही. वाच्यार्थ आणि लक्षावरती स्वतंत्र प्रबंध लिहिला पाहिजे. विठ्ठला तुमच्या आमच्या पायाला लागले. खरंच जगद्गुरु तुकोबारांचा तेवढा अधिकार होता का? तेवढ्या लायकीचे ते होते का? नाही. अनुया थोकड तुका कशाय वडा, तुका कशाय वडा, तुका कशाय पहिलं सर्टिफिकेट दिलंय कैलास बॉन्डनी. काय? अनुया ठोकडा तुका काशाय वडा, वेवडा येवडा येवडा रे नारी ना. महाराज मला गाय लागतं बरं का, गायलाच पाहिजे. गाता येईल तेनेची गावे ये रे ना रे ना रे ना. एवढ्यात किती राग आहेत माहितीये का? 7 राग आहेत. ज्याने गायलं, ज्याला येतंय त्यांनी गायलंच पाहिजे. ज्याला जमत नाही तुम्ही म्हणता ना आम्ही काय करावं? गाता येईल तेनेची गावे, इतरांनी नुसते माझ्याकडे पाहावे. नुसतं बघायचं. आपली लोक काय काय आटका परमार्थ चाललाय, कशाचा अर्थ कुठं चाललाय? प्रकाराचे 3 जण केल्यात. आता पंगत होईल सुरू, संध्याकाळची पंगत सप्ताहाची. आणि त्याच्यामध्ये हरे राम कशासाठी माहितीये का? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कळलं का तुम्हाला? नाही त्याच्या लावणी हाणावा का? असला आटगान भामटा परमार्थ कधी करायचा नाही. म्हणजे बुंदीवाल्याला जवळ बोलवायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. आता हरे राम कृष्ण यासाठी काढलंय का? हा पहिला कोणता? हा वर्ग पहिला. ऐका दुसरा वर्ग, ज्याला भूक नाही ते कोणता? हरे राम राम. कधी बंद होईल रे? हा दुसरा भामटा. तिसरा वर्ग
हरे राम कोणी काढला रे आटम जेवणात सुद्धा वशिली बाजी काय इंदुरीकर हेच सांगतो बाकी काय आणि त्याच औषधाची गरज आज महाराष्ट्रामध्ये तमाशाच्या फडावर बसणारी मंडळी अरे ढोलकीच्या तालावर नाचणारी तरुणाई खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संप्रदायाच्या व्यासपीठावर आणून बसवली असेल तर ते उपकार या ठिकाणी निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे लक्षात द्या. कोणी म्हणतात लय पैसे घेतो पण तुकडोजी महाराजांचं प्रमाण त्याचं पाठ असलं पाहिजे ना. बऱ्याच ठिकाणी आम्हाला नारळ द्यायला बिगर माळकरीच. सोबदार बुवा मी आज 2 पोते नारळ फोडली. नारळात पाणी तरी निघायला पाहिजे. आपल्याकडे म्हणे ना देवाची करणी नारळात पाणी. 2 पोते नारळ फोडले पण कमीत कमी नाही पाणी निघालं खोबरं निघायला पाहिजे का नाही. 2 पोत्या नारळात खोबरं सुद्धा नाही. नारळ फोडला की बुक्का उडायचा काळा बुक्का उडायचा. मी बुक्का असा धरायचो आमच्या मंडळीला लावायचो. मंडळी मला लावायची होती. महाराज असे जर कीर्तन केले तर आपल्या वाट्याला फक्त बुक्काची. मी म्हणलं येडे हा लोकांच्या वाट्याला माती आली पण आपल्या वाट्याला कमीत कमी विठ्ठलाचा बुक्का आला याच्यापेक्षा काय पाहिजे. नारळामध्ये सुद्धा विठ्ठलाने आम्हाला काय दिला काय दिला. किती प्रेम आहे लोकांचं आमच्यावर. विठ्ठला हे का बोलतो तुम्ही हसत राहिले पाहिजे. तुम्ही हसल्यानंतर कीर्तन जे ऐकता ना ते हृदयात राहतं. पहिला दिवस आहे बुवा कधी सोडतोय काय कीर्तन असं नाही बसलं पाहिजे कीर्तनात. काय सर्टिफिकेट आहे जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी. अजून त्याच्यापेक्षा पुढचं सर्टिफिकेट दिलं जगद्गुरु तुकोबारांना काय म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबास. 4था सर्टिफिकेट तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा यांनी म्हणावं लागून या पाया इतकं खाली यावं मज पामरा हे काय थोरपण पायाची महान पायी बरी मज पामरा हे काय थोरपण. पुढचं सर्टिफिकेट जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. कैलास मुनी दिलेलं सर्टिफिकेट सोडून सांगितले बरोबर आहे ना बुवा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाचा बाप सुद्धा घाबरतोय कुठं. नेहमी मी कीर्तनामध्ये महाराष्ट्रभर सांगतो जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये आपण आहात जोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय तोपर्यंत 2 तास सुद्धा यमाला या बाबुळगावमध्ये या सप्ताहामध्ये यायला बंदी आहे. 2 तास तरी कोणी मरणार नाही माझ्यासोबत. हार्ट अटॅक सुद्धा येणार नाही एवढी पावर आमच्या देवाची. म्हणून
कीर्तनामध्ये, कथामध्ये, भजनामध्ये काळाला, यमाला यायला परवानगी नसती. मग कुठं असती? घरी राहायला. घरी कोण कोण राहिले ते बघा आता. यमाचे कोण कोण भाऊ राहिले. जगा काळ खाय. आणखीन सांगू, एक सर्टिफिकेट सांगताना बंगकडे वळतो. सगळ्यात मोठं सर्टिफिकेट देतो. त्यांनी म्हणावं, मुखी नाम हाती मोक्ष. एवढ्यावरच मला बोलायचं, एवढ्यावरती बोलायचं. भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल